चातुर्मास विशेष लाल भोपळ्याचे घारगे करण्यासाठी लागणारे साहित्य 250 ग्रॅम लाल भोपळा, 1 कप गूळ, 3 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा खसखस, मीठ, तळण्यासाठी तेल। भोपळा सोलून कापून घेत छोटे तुकडे करायचे। कुकरमध्ये भोपळ्याचे तुकडे आणि गूळ घालून 15 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेत हे मिश्रण मॅश करायचं। आता गव्हाच्या पिठात तांदळाचं पीठ, खसखस, चवीप्रमाणे मीठ आणि भोपळ्याचं सारण घालून पाणी न घालता पीठ मळून मुरवून घ्यायचं। आता छोटे गोळे करून लाटून घेत पुरीसारखे घारगे तयार करायचे आणि गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर तळायचे। झाले आपले चातुर्मास विशेष भोपळ्याचे घारगे तयार। अतिशय खुसखुशीत होणार, अजिबात तेलकट नाही होणार। घारगे तेलकट नको होण्यासाठी काही टिप्स आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे लाल भोपळा। तर मी इथे ना मस्त असा मोठाच्या मोठा लाल भोपळा आणला। हा लाल भोपळा मोठा कट करून घेतला आणि साल काढून त्याचे छोटे छोटे असे पीसेस केलेले आहेत। तुम्हाला हवं असेल किसून जरी हा भोपळा घेतला काहीच हरकत नाही, पण मी फोडी करून घेतलेल्या आहेत। पाव किलो लाल भोपळ्याच्या फोडी मी कुकरमध्ये घातलेल्या आहेत। यामध्ये घालते मी 1 कप गूळ। आता यामध्ये बाकी पाणी वगैरे अजिबात ॲड करायचं नाहीये। झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर एक 15 मिनिटं हा भोपळा आणि गूळ एकत्र वाफवून घ्यायचे। भोपळ्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये पाणी असतं, गुळालाही पाणी सुटतं, त्यामुळे ॲडिशनल पाण्याची गरज नाही आहे। 15 मिनिटं व्यवस्थित एकत्र हे वाफवून घ्यायचं। इथे हे लाल भोपळा छान मी वाफवून घेतलेला आहे मध्यम आचेवर, बरोबर 15 मिनिटं वाफवलेला। आणि इथे बघू शकाल भोपळा छान शिजलेला आहे, गुळालाही मस्त पाणी सुटलं आहे। आता फक्त एक मॅशर घ्यायचा पावभाजीचा आणि हे छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता भोपळे घारगे बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं। 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये घालूयात 2 चमचे तांदळाचं पीठ। ॲक्च्युअल जे घारगे असतात ना ते घारगे असतात ते तांदळाच्या पिठाचेच। पुऱ्या असतात भोपळ्याच्या ते आपण गव्हाच्या पिठाच्या करतो। आजकाल सगळ्यांनाच आहे ना फुगलेल्या पुऱ्या, फुगलेलेच घारगे हवे, त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ वापरते। चिमूटभर मीठही घालूया त्याच्यात आणि हे जे लाल भोपळ्याचं मिश्रण आपण केलंय गूळ आणि ते घालून हे यामध्ये घालूयात आणि याचं छान पीठ मळून घ्यायचं। आणि हे पीठ मळत असताना मी आणखी 1.5 कप गव्हाचं पीठ ॲड केलं आहे। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे हे पीठ मळत असताना। फक्त ते जे मिश्रण आपण बनवलं त्यात जितकं पीठ बसेल तितकंच घालायचं। तांदळाचं पीठ 2 चमचे पुरेसं आहे, त्याचा वापर जास्त करायचा नाही, नाहीतर मग घारगे फुगत नाहीत। सो जर फक्त तांदळाच्या पिठाचे घारगे केले तर काय होतं ना ते तेल खूप कमी पितात आणि छान खुसखुशीत कुरकुरीत असे राहतात बरेच दिवस। गव्हाच्या पिठाचे घारगे केले तर ते फुगतात छान, ताजे ताजे असताना खुसखुशीत होतात, पण थोड्या वेळाने ते मऊ पडतात। सो तुम्हाला कसे हवेत, पुऱ्या खायच्यात की घारगे हवेत ते डिसाईड करून तुम्ही हे कणिक मळू शकता। तुम्हाला जर प्रॉपर कडकडीत घारगे खायचे असतील तर गव्हाच्या पिठाचा अजिबात वापर नका करू, तांदळाच्या पिठामध्ये मळा आणि तळा। आता हे घारगे बनवण्यासाठीचं पीठ छान मुरलेलं आहे आणि आता आपण याचे घारगे तयार करूयात। तर या पिठापासून काय करायचं, तुम्हाला ज्या आकाराचे घारगे बनवायचे आहेत त्या आकाराचे गोळे तयार करून घेऊयात असे। आता हे घारगे छान लाटून घ्यायचे। लाटत असताना तेल, तूप, पीठ अजिबात वापरायची गरज नाही आहे, हे असेच छान लाटले जातात। परफेक्ट। आणि आता हे तळून घेऊयात। तेल इथे गरम झालेलं आहे, तापलेलं आहे। आता हे घारगे घालूयात आणि तळून घेऊया। आणि गूळ आहे, गुळाचा कुठलाही पदार्थ हाय हीटवर तळायचा नाही, नाहीतर काय होतं ना तो पटकन करपला जातो पदार्थ, रंग बदलतो आणि आतमध्ये कच्चा राहतो। मस्त फुगला आहे तुम्ही बघू शकाल आणि दोनही बाजूने मस्त असा खरपूस तळून झाला की हा काढायचा आणि इथे माझ्याकडे जाळी आहे, जाळीच्या खाली टिश्यू पेपर आहे, त्यावर हे काढून घेऊया। आणि याच पद्धतीने मी माझे सगळे घारगे तळून घेते। हे घारगे तळून झाले, छानपैकी थंड झाले की मग हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। 5 ते 6 दिवस छान टिकतात। लहान मुलांना डब्याला नेण्यासाठी मस्त पर्याय किंवा ऑप्शन आहे।